चला चला दिवाळी आली, गावाला जायची वेळ झाली. तर आत्ता आम्ही आहोत नरसोबाच्या वाडीला. ह्यावेळेस मार्ग बदलला आहे. नेहमी ज्या दोन्ही मार्गाने जातो त्या मार्गाने नाही आहे, ह्यावेळेस आदमापूर मार्गे निघालो आहोत. तर मिस्टर म्हटले जाता आता बाळूमामाचं सुद्धा दर्शन घेऊया. म्हटलं जाऊया, खूप छान असं निवांत आपल्याला दर्शन मिळेल. पण कुठलं काय, जशी नेहमी गर्दी असते तशीच मात्र गर्दी आहे. मग काय, बाहेरूनच मुखदर्शन घेतलं आणि तिथून मग थोडीफार आम्ही फोटोग्राफी वगैरे केली. जरा इकडे तिकडे फिरलो आणि तिथून मंदिराला प्रदक्षिणा घालून आम्ही बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर खूप छान छान अशा बाळूमामाच्या, लक्ष्मीची वगैरे मूर्ती होती. अशा 2-3 मूर्ती घेतल्या, प्रसाद घेतला आणि तिथून बाहेर पडलो. आणि आत्ता आदमापूर मार्गे आम्ही निघालो आहोत नरसिंहवाडीला. नरसिंहवाडीला आम्ही पहिल्याच वेळेस निघालो आहोत. मिस्टर ह्याच्या अगोदर एकदा गेलेले आहेत. ते सुद्धा म्हटले की तिथलं मंदिर नरसिंहवाडीचं खूप छान आहे, आपण तिथे सुद्धा जाऊया. तर जाऊया म्हटलं. तर चला आता नरसोबाच्या वाडीला आहे. तिथे मुलांनी खूप छान असा किल्ला बनवला होता. खूप छान मावळे वगैरे त्यांनी ठेवले होते. आणि आत्ता आहोत आम्ही नरसोबाच्या वाडीच्या मंदिराच्या आवारात. मंदिराचा आवार खूप मोठा आहे आणि नदीच्या काठी हे मंदिर आहे. दिसायला मंदिर खूप छोटं आहे, पण प्रसिद्ध मंदिर आहे. आणि इथलं जेवण मिस्टर म्हटले बिगर कांदा लसणाचं असतं, खूप छान असतं. आणि खरंच बिगर कांदा लसणाचं जेवण चवीलासुद्धा खूप असं छान होतं. जेवलो, तिथून बाहेर पडलो आणि आत्ता पान खातोय. तर चला मंदिराच्या आवारातसुद्धा आपली थोडीफार खरेदी म्हटलं करूया. पेढे वगैरे घेतले आणि आत्ता आमच्या नेहमीच्या CNGच्या पंपावरती तिथे लाईटीबरोबर शर्विलचं असं हे खेळणं चालू आहे. बरं चला, ठिकठिकाणी फिरत फिरत पोचलो एकदाचे घरी. पण बॅगा बघून बॅगातलं सामान कधी काढायचं हे मात्र मोठं टेन्शन आहे.